नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, देशातील तब्बल 12 कोटी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठी गिफ्ट मिळण्याची चिन्हे आहेत. कारण केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठीची ही सर्वात मोठी योजना आता दुपटीने वाढण्याची पावले केंद्र सरकारकडून उचलली जात आहेत. PM किसान सन्मान योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठीची आतापर्यंतची सर्वात मोठी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यामधून निधी हा थेट बँकेत खात्यावर जमा केला जातो. या योजनेमुळे केंद्र सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनात देखील अत्यंत चांगली भावना आहे आणि याच प्रयत्नातून म्हणजेच निवडणुकीमध्ये सरकारला चांगले यश मिळाले आहे. PM किसान सन्मान योजना ही 2019 पासून संपूर्ण देशात कार्यरत आहे. या योजनेअंतर्गत सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये निधी दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे हे आवश्यक होते. देशातील जवळपास 12 कोटी शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. 2019 पासून सुरू झालेल्या या योजनेच्या आजवर 15 हप्ते देण्यात आले आहेत. दर 4 महिन्याला 2,000 प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते आणि ही रक्कम देण्यामागे सरकारचा असणारा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य, मटेरियल किंवा इतर खर्चासाठी हा निधी वापरता यावा, म्हणून यासाठी अल्पभूधारक शेतकरी असणे हे आवश्यक आहे. मित्रांनो, PM किसान योजनेबाबत एक मोठी अपडेट. अनेक मीडिया रिपोर्टनुसार PM किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना मिळणारा लाभ हा दुप्पट होणार आहे. याआधी ही रक्कम 6,000 रुपयावरून 8,000 करण्याचा सरकारचा प्रयत्न होता, परंतु आता लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन हा निर्णय निधी दुप्पट केला जाण्याची शक्यता आहे. देशात आता पुढील 2 महिन्यात निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजना दुप्पट वाढ झाल्यास हा एक ऐतिहासिक निर्णय असणार आहे. याचा नक्कीच मोठा फायदा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला आहे. यामुळे PM किसान सन्मान निधी योजना 16वा हप्ता शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातून सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच प्रत्येक 4 महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत. असे झाल्यास हा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा फायदा असणार आहे. याबाबत जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांना जमा होणाऱ्या 16व्या हप्ते आधी निर्णय घेण्यात जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, PM किसान योजनेबाबत केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यास याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. कारण PM किसान सन्मान निधी योजनेशी संलग्न असणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली आहे. ही आणि योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून 2,000 रुपये वार्षिक दिले जातात. यामुळे महाराष्ट्र राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांना PM किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजने या दोन्ही योजनेचा फायदा घेत आहेत. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 12,000 रुपये व नमो शेतकरी सन्मान निधीचे 6,000 रुपये असे 18,000 मिळणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत चांगला निर्णय असणार आहे. सध्या राज्यातील शेतकऱ्यांना PM किसान व किसान योजनेचे 6,000 रुपये, वल्लभ शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे वार्षिक 12,000 रुपये मिळत आहेत. तुम्ही देखील अल्पभूधारक शेतकरी असाल आणि अजूनही तुम्ही या दोन्ही योजनेचा लाभ मिळवत नसाल तर आजच या योजनेसाठी PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज करू शकता. तर अर्ज बनण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटूया पुढच्या नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.